मित्रांनो, कुठलाही व्यवसाय म्हटला तर त्याचे 5 महत्त्वाचे स्तंभ म्हणजे पिलर्स असतात. सगळ्यात पहिला सेल्स, दुसरा मार्केटिंग, तिसरा प्रॉडक्ट, चौथा ऑपरेशन्स आणि पाचवा कस्टमर सपोर्ट. आता या 5 महत्त्वाच्या स्तंभांवर आपला व्यवसाय जो आहे तो उभा असतो आणि आपल्याला हे 5 स्तंभ जे आहेत ते मजबूत करणं गरजेचं असतं, तर आपला व्यवसाय मोठा होऊ शकतो. आणि जर आपल्याला असं वाटत असेल, की हे सगळं करण्यासाठी माणसांचीच फक्त गरज पडते, तर नाही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की ज्या माणसांच्याही पलीकडे असतात आणि अशा वेळेला आपण एआयची मदत नक्की घेऊ शकतो. आपण या ठिकाणी आता एक नवीन सीरीज घेऊन येतो आहोत, जी आपल्या कोडिंग कट्टावर तुम्ही पहिल्यांदा बघणार आहात आणि या सीरीजमध्ये हे 5 पिलर्स आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचे एआयच्या मदतीने, ते आपण एकेका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण पहिली व्हिडिओ या ठिकाणी घेतो आहोत, जी सेल्स संदर्भात असेल आणि मग नंतर आपण उर्वरित 4 पिलर जे आहेत त्याच्या पुढच्या 4 व्हिडिओ कंटिन्युअस याच्यानंतर येतील. म्हणजे आज आपण पार्ट 1, नंतर पार्ट 2, 3, 4 आणि 5 असे 5 पार्ट्समध्ये आपण ही पूर्ण सीरीज जी आहे ती तयार करणार आहोत. आता याचा उपयोग कोणाला होईल? याचा उपयोग 2 लोकांना होईल. एक, तुम्ही व्यावसायिक असाल, तुम्ही बिझनेस करणारे असाल, तर तुमचा व्यवसाय तुम्हाला स्मूथली चालवण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी तुम्हाला एआयची मदत त्या ठिकाणी होईल. आणि दुसरा, एक असा कोणीतरी व्यक्ती की जो आपल्याला साइड बिझनेस म्हणून एआयचा व्यवसाय सुरू करू इच्छितो, त्याला देखील याचा या सीरीजचा खूप मोठा फायदा होईल. म्हणजे तुम्ही अनेक लोक जे बिझनेस करतात त्यांना तुम्ही एआय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतात आणि या 5 गोष्टी ज्या आपण या सीरीजमध्ये शिकणार आहोत, याचा एआय शी कसा संबंध आहे आणि एआय वापरून आपण कशा पद्धतीने हे 5 पिलर स्ट्रॉंग करू शकतो, ते आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी बघणार आहोत. तर चला आपण आता सुरुवात करूयात आपल्या आजच्या पहिल्या पिलरला, ज्याचं नाव आहे सेल्स. आणि सेल्स मध्ये काय काय गोष्टी लागतात त्या आपण पहिले डिटेलमध्ये समजून घेऊयात. तर आपल्या बिझनेसचा सगळ्यात पहिला स्तंभ, ज्याचं नाव आहे सेल्स, अतिशय महत्वाचा असा हा स्तंभ आहे. कारण आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात मेन ऍक्टिव्हिटी म्हणजे सेल्स असते. जेवढा माल आपण सेल करू, प्रॉडक्ट सेल करू, तेवढा बिझनेस आपला प्रॉफिटेबल होईल आणि आपला बिझनेस नक्कीच ग्रो होईल. मग हा सेल्स वाढवण्यासाठी आपल्या कंपनीमध्ये आपण सेल्समन अपॉइंट केलेला असतो आणि हा सेल्समन जो आहे तो आपल्या कस्टमर्स बरोबर कम्युनिकेशन करून वेगवेगळ्या प्रकारच्या डील्स करत असतो आणि आपला सेल्स करत असतो. परंतु आता कस्टमरची संख्या जशी वाढत जाईल, तसा या सेल्समन्सवरचा लोड जो आहे तो देखील वाढत जाईल. कस्टमर बरोबर कम्युनिकेशन करताना कस्टमर अनेक प्रश्न विचारतील. तुमच्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती विचारतील, तुमच्या सर्व्हिसेस बद्दलची माहिती विचारतील, प्राइजेस विचारतील. खूप सारे प्रश्न कस्टमर विचारतो आणि शेवटी हा सेल्समन जो आहे, तो बिचारा त्या ठिकाणी टायर्ड होतो, थकून जातो. आणि मग हा जो सेल्समन आहे, हा प्रॉपर कम्युनिकेशन आपल्या कस्टमर्स बरोबर करत नाही. तो कुठेतरी थकलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की आपला कस्टमर नाराज होतो, की आम्हाला चांगली सर्व्हिस मिळत नाही किंवा तुमचा सेल्समन चांगल्या पद्धतीने आमच्याशी बोलत नाही किंवा प्रॉपर माहिती त्यांना न मिळाल्यामुळे ते ती डील करू शकत नाही आणि इथे आपल्या बिझनेसचा सगळ्यात मोठा लॉस होण्याचे चान्सेस असतात. मग आपण हे सगळं काम जे सेल्समन करतोय, ते जर एआयला दिलं तर? येस, इट इज पॉसिबल. आपण अशा पद्धतीने एक एआय व्हॉइस एजंट तयार करायचा, की जो व्हॉइस एजंट आपल्या कस्टमर्स बरोबर कम्युनिकेशन करेल. हा व्हॉइस एजंट बिना पगारावर काम करेल, अजिबात थकणार नाही, 24/7 24 तास काम करेल. हा कधीही आपल्याकडे सुट्टी मागणार नाही किंवा याला सॅलरी द्यावा लागणार नाही. मग असा हा सेल्समन जो व्हॉइस एजंटच्या रूपामध्ये आपण एआयच्या मदतीने तयार करू शकलो, तर नक्कीच तो आपल्या बिझनेससाठी फायदेशीर ठरू शकतो. मग आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस एजंट कसा तयार करायचा हे बघूयात. चला आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवतो, की आपल्या बिझनेससाठी व्हॉइस एजंट जो सेल्समनचं काम करू शकतो, तो कशा पद्धतीने तयार करायचा. आता आपल्याला हा व्हॉइस एजंट तयार करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म यूज करायचा आहे, त्याचं नाव आहे 11 लॅब्स. तर 11 लॅब्सची वेबसाईट आहे. म्हणजे तुम्ही हा URL टाका 11labs.io आणि या वेबसाईटवर तुम्ही येऊन जातात. हे 11 लॅब जे आहे याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये 10,000 क्रेडिट्स दर महिन्याला मिळतात. आता माझं हे फ्री अकाउंट आहे आणि याच्यामध्ये मला 10,000 क्रेडिट मिळाले होते. त्यापैकी मी काही वापरलेत आणि अजून माझे 4,000 क्रेडिट जवळपास शिल्लक आहेत. आणि मी तुम्हाला एक व्हॉइस एजंट या ठिकाणी तयार करून दाखवतो. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हॉइस एजंट बनवण्यासाठी काय करायचं बघा. इथे तुम्हाला कुठेही एजंट ऑप्शन दिसणार नाही. मग सगळ्यात बॉटमला बघा, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय 11 क्रिएटिव्ह. त्याच्या बाजूला स्विच बटन आहे, इथे तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला आता 11 एजंट नावाचा त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जायचं आहे
आणि मग 11 एजंट्समध्ये तुम्ही जेव्हा येतात, इथून तुम्हाला एक तुमचा व्हाईस एजंट क्रिएट करता येतो. आता हा व्हाईस एजंट बनवण्यासाठी तुम्हाला इथे एजंटच्या समोर हा प्लस साइन दिलेला आहे. या प्लस साइनवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि तुमचा एजंट जो आहे तो आता तयार व्हायला सुरुवात होईल. आता तो तुम्हाला 2 इथे ऑप्शन देतोय बघा. तुमचा पर्सनल असिस्टंट तुम्हाला बनवायचा आहे की बिझनेस एजंट बनवायचा आहे किंवा तुम्ही ब्लँक पासून पण सुरुवात करू शकतात. म्हणजे आपण इथे डायरेक्ट ब्लँकला पण जाऊ शकतो. पण मी आता याच्यातला कुठलाही एक, आता आपण हा बिझनेस असिस्टंट जो आहे हा या ठिकाणी घेऊयात, जो आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला मदत करणार आहे. ठीक आहे. इथे आपण आपला बिझनेस कुठला आहे, तर इथे ई कॉमर्स बिझनेस आहे किंवा हेल्थ केअर. इथे तुमच्या बिझनेसचे टाईप त्यांनी दिलेले आहेत बघा. रिअल इस्टेट, ऑटोमेटिव्ह, वेगवेगळ्या प्रकारचे इथे बिझनेस दिलेले आहेत आणि याच्यापैकी जो आपला फिट होत असेल तो आपण निवडायचा. आता हे असं का करायचं आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही बिझनेस वगैरे निवडला आणि तुमच्या व्हाईस एजंटचा कॉन्टेक्स्ट तुम्ही दिला, तर तो प्रॉम्प्ट जो आहे सिस्टीम प्रॉम्प्ट स्वतः लिहून घेईल. अदरवाईज मग त्याला इन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला द्याव्या लागतील. इथे आपला जो बिझनेस आहे तो याच्यामध्ये, आता माझा एक इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस विकतो आणि त्या बिझनेससाठी मला एक व्हॉइस एजंट तयार करायचा आहे. मग याच्यामध्ये तुमचा जो बिझनेस आहे तो याच्यापैकी कुठल्या याला रिलेट होतो तो तुम्ही ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी मी हा जो पहिला आहे आता रिटेल्स आणि ई कॉमर्स हा मी या ठिकाणी निवडतो. म्हणजे जो आपला साधारणपणे कस्टमरला सपोर्ट प्रोव्हाइड करणारा एजंट या ठिकाणी तयार करू शकतो. इथे बघा सगळ्यात पहिला कस्टमर सपोर्ट एजंट आहे. आपले कस्टमर कॉल करतील सेल्समनला आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती विचारतील. मग इथे आपण कस्टमर सपोर्ट हा ऑप्शन निवडायचा आहे आणि मग तुम्ही इथे येतात. आता तुम्हाला या बिझनेससाठी म्हणजे तुमच्या बिझनेसची माहिती जी आहे ती त्याला द्यावी लागेल. त्याला नॉलेज बेस असं म्हणतात. मग मी काय केलेलं आहे बघा, माझ्याकडे एक फाईल आहे त्याच्यामध्ये मी माझ्या बिझनेसची संपूर्ण माहिती टाईप करून ठेवलेली आहे. मी ती फाईल जी आहे तिथे अपलोड करतो बघा. या ठिकाणी तुम्हाला ऍड फाईल्सवर क्लिक करायचं आहे. ही ती फाईल आहे, ही सिलेक्ट करा आणि इथे ओपन करा. म्हणजे या फाईलमध्ये मी संपूर्ण बिझनेसची माहिती, वेगवेगळे प्रॉडक्ट्स, त्याच्या प्राइजेस, त्याचे फीचर्स असं संपूर्ण मी इथे टाकलेलं आहे. या फाईलला इथे ॲड करा. म्हणजे ॲज अ नॉलेज म्हणून ही फाईल त्या ठिकाणी काम करेल. याचा अर्थ काय होतो, तुम्ही तुमच्या व्हाईस एजंटला ट्रेन केलं की तुमची माहिती त्याला दिली आणि तुमचा व्हाईस एजंट याच्याने ट्रेन होईल. आता तुम्ही कंटिन्यू बटनला फक्त क्लिक करा. आता तुमच्या व्हाईस एजंटला काहीतरी नाव द्यायचं आहे. आता हा व्हाईस एजंट जो आहे हा आपल्या बिझनेसचा एजंट आहे. आपल्या बिझनेसचं नाव आहे रॉयल इलेक्ट्रॉनिक्स. रॉयल इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याचा हा एजंट आहे रॉयल इलेक्ट्रॉनिक्स एजंट, असं मी त्याला नाव देतो. आणि इथे तुम्हाला जस्ट फक्त क्रिएट एजंट बटनला क्लिक करायचं आहे. तुमचा एजंट जो आहे तो या ठिकाणी तयार होऊन जाईल. आता इथे तुमचा एजंट जो आहे तो क्रिएट झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी त्याला कॉन्फिगर करायच्या असतात. त्या कशा आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. बघा आता हा एजंट आपला नियर अबाउट तयार झालेला आहे. पण आता याला इथे डायरेक्ट जर तुम्ही प्रिव्ह्यू केला एजंट तुम्हाला दिसेल, पण त्याच्याकडे आता अजून व्हॉइस कुठला वापरायचा, कुठल्या लँग्वेजमध्ये तो बोलेल, या गोष्टी त्याच्याकडे अजून आपण दिलेल्या नाही आहेत. मग त्याला एजंटला रन करण्याच्या अगोदर तुम्हाला इथे एजंट कॉन्फिगर करायचा आहे. आता तुम्ही कॉन्फिगरमध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे बघा एजंट, इथे क्लिक करा आणि या ठिकाणी आता त्याने प्रॉम्प्ट वगैरे ऑटोमॅटिक लिहून घेतलेला आहे. त्याने असं म्हटलं यू आर अलेक्स अ फ्रेंडली अँड हेल्पफुल कस्टमर सपोर्ट एजंट. ठीक आहे, त्याला त्याने अलेक्स असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बदलू शकतात. इथे पहिला मेसेज जो देणार आहे तो इंग्लिशमध्ये असेल. हॅलो देअर, थँक्यू फॉर कॉलिंग रॉयल इलेक्ट्रॉनिक्स. इथे मी स्टुडंटच्या जागेवर कस्टमर करतो. आपला कस्टमर सपोर्ट आहे रॉयल इलेक्ट्रॉनिक्स कस्टमर सपोर्ट. हे काढून नाही घेतलं तरी चालेल, आपण एवढंच ठेवू बघता. हॅलो देअर, थँक्यू फॉर कॉलिंग रॉयल इलेक्ट्रॉनिक्स, हाऊ कॅन आय असिस्ट यू टुडे. ठीक आहे. आता इथे तो तुमच्याशी कुठल्या लँग्वेजमध्ये बोलला पाहिजे, या बाजूला इथे लँग्वेज ऑप्शन असतो बघा. जर आपल्याला वाटलं की त्याने इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन केलं पाहिजे तर तुम्ही इथे डिफॉल्ट इंग्लिश आहे असंच राहू द्या. पण आपण आता इंग्लिशच्या ऐवजी हिंदी याला सेट करू. इथे तुम्हाला भरपूर लँग्वेजेस दिलेले आहेत बघा, त्यापैकी मी डिफॉल्ट लँग्वेज आता त्याची हिंदी ठेवतो. आणि सेकंडरी लँग्वेज, ज्याला हिंदी नाही जमत तो इंग्लिशमध्ये बोलेल, अजून एक ॲडिशनल लँग्वेज म्हणून मी त्याला इथे इंग्लिश लँग्वेज जी आहे ती या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. ॲडिशनल लँग्वेज जी आहे ती इंग्लिश असणार आहे आणि डिफॉल्ट लँग्वेज जी आहे ती आपली हिंदी असणार आहे. मग आता मी डिफॉल्ट लँग्वेज जर हिंदी ठेवलेली आहे तर मग हा जो मॅसेज आहे हा पण हिंदीमध्ये पाहिजे. हॅलो देअर, थँक्यू फॉर कॉलिंग रॉयल इलेक्ट्रॉनिक्सच्या जागेवर मी या ठिकाणी आता हा मॅसेज जो आहे तो हिंदीमध्ये टाईप करून घेतो.
बघा आता इथे मी हा मेसेज थोडा हिंदीमध्ये आपण लिहू आणि मग तो हिंदीमध्ये बोलेल. मी असं म्हणतो, नमस्ते, मैं अलेक्स रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में आपका स्वागत करता हूँ. तो काय म्हणेल बघा, नमस्ते, मैं अलेक्स रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में आपका स्वागत करता हूँ. बोलिए या कहिए असं म्हणेल तो. कहिए, मैं आपकी क्या मदद कर सकता हूँ. सिंपल एक मैसेज अपन टाकेल. हां, मग तो असं म्हणेल, नमस्ते, मैं अलेक्स रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में आपका स्वागत करता हूँ. कहिए, मैं आपकी क्या मदत कर सकता हूँ. असं हिंदीमध्ये हा मेसेज सुरुवातीला असेल. आता इथे जो व्हॉइस आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. इथे क्लिक करा आणि इथे आता तो जेंट्स आहे, अलेक्स हा एक व्यक्ती आहे, म्हणजे मेल आहे. तर इथे मेलचा साऊंड तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. इथे वेगवेगळे साऊंड आहेत बघा या ठिकाणी. तुम्ही याच्यापैकी जो मेल साऊंड असेल तो तुम्ही यूज करू शकता. आता हे बरेचसे फिमेल साऊंड दिसतात. आता हा संजय थोडा मेल वाटतोय मला, बघूया त्याला आपण चेक करू. मित्रों, मैं संजय हूँ. मैं कवि और गायक. ठीक आहे. आता इथे अजून थोडासा आपल्याला असा बोल्ड साऊंड हवा आहे. आता हा कुबेर कसा बोलतो बघूयात. अब और नाही, आपल्याला हा नाही चालणार. आपण थोडासा अजून चेक करूयात पुढे. हा अर्जुन कसा बोलतोय बघू. हर कठिनाई के बीच में अवसर होता है. आपण थोडासा लाईट वाटतो. हा सुधीर कसा बोलतोय बघा. वो हर रोज उसी बेंच पर बैठा रहता था. गुड, हा छान आहे. आपण हा सुधीरचा व्हॉइस जो आहे तो आपल्या एजंटसाठी यूज करूया. ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्हॉइस सिलेक्ट केला आणि लँग्वेज तुम्ही सेट केली. या दोन गोष्टी इथे करायच्या. आणि आता आपला जो एजंट आहे तो या ठिकाणी जवळपास रेडी आहे. त्याला नॉलेज बेस वगैरे सगळं आपण दिलेलं आहे. आता या इन्स्ट्रक्शन्समध्ये इथे जे बघा, यू आर अलेक्स अ फ्रेंडली अँड हेल्पफुल कस्टमर सपोर्ट एजंट फॉर रॉयल इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलाइजिंग असिस्टिंग स्टुडंट्स. हे स्टुडंट्स काढून टाकू, असिस्टिंग कस्टमर्स पाहिजे इथे. कस्टमरला तो सपोर्ट प्रोव्हाइड करेल, प्रॉडक्ट वगैरे त्याच्या सर्व्हिसेस सगळ्या गोष्टी तो प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. रॉयल इलेक्ट्रॉनिकची आपण पूर्ण माहिती त्याला दिलेली आहे. आता याच्यानंतरची स्टेप आहे, याला पब्लिश करा आणि मग टेस्ट करून बघूयात. आता हा पब्लिश होईल आणि याला तुम्हाला टेस्ट करून बघायचं आहे. बघा आता याचा प्रिव्ह्यू आपण बघूया तो कशा पद्धतीने बोलतो. आता इथे प्रिव्ह्यू बटनला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि तुमचा एजंट या ठिकाणी आता लाईव्ह दिसेल बघा. आता तो कसा बोलतोय बघा. आपण त्याला प्ले करूयात आणि इथे माईक अलाउ करायचा. नमस्ते, मैं एलेक्स रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में आपका स्वागत करता हूं. कहिए, मैं आपकी क्या मदद कर सकता हूं. मुझे बताइए, रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में कौन से इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंसेस अवेलेबल है. रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में आपको कई तरह के कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स और होम अप्लायंसेस मिलेंगे, जैसे कि टीवीज, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, एयर कंडीशनर्स, माइक्रोवेव ओवन्स और किचन अप्लायंसेस. क्या आप किसी खास प्रोडक्ट के बारे में जानना चाहते हैं. जी, मुझे टीवी परचेस करना है. तो क्या आप टीवी की मुझे कोई प्राइस वगैरह बता सकते हो. जी बिल्कुल, हमारे डेमो कैटलॉग में कुछ टीवी ऑप्शंस हैं, जैसे कि सैमसंग 55 इंच 4K स्मार्ट टीवी लगभग 54,999 रुपए का है. LG 43 इंच 4K स्मार्ट टीवी लगभग 34,999 रुपए का है. और सोनी 50 इंच 4K गूगल टीवी लगभग 62,999 रुपए का है. कृपया ध्यान दें कि ये सभी डेमो प्राइसेस हैं. फाइनल प्राइस, स्टॉक और ऑफर्स के लिए आपको रॉयल इलेक्ट्रॉनिक्स से कंफर्म करना होगा. क्या आपको इनमें से किसी टीवी के बारे में और जानकारी चाहिए. जी, मैं विजिट करना चाहता हूँ रॉयल इलेक्ट्रॉनिक्स में. उसका एड्रेस बताइए मुझे. जी बिल्कुल, रॉयल इलेक्ट्रॉनिक्स शिवाजी नगर, नासिक, महाराष्ट्र, इंडिया में स्थित है. क्या आपको और कोई जानकारी चाहिए. जी नाही, धन्यवाद. बघा आता हा एजंट जो आहे तो व्यवस्थित काम करतोय. व्हॉइस एजंट तुमचा परफेक्ट तयार झाला. आता हा व्हॉइस एजंट इथे तयार तर झाला, पण मग हा वापरायचा कुठे, कसा. मग याच्यासाठी तुम्हाला बघा इथे थोडं तुम्ही खाली स्क्रोल करून आलात की इथे तुम्हाला चॅनल्स ऑप्शन दिसेल बघा. हा
आता या चॅनल्स ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हेरियस चॅनल्सवर त्याला इंटिग्रेट करता येऊ शकतो. समजा तुमच्याकडे वेबसाईट असेल तर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर त्याला प्लेस करू शकतात. म्हणजे तुमची वेबसाईट कोणी व्हिजिट केली तर तुमच्या वेबसाईटवर तुम्ही त्याला इथे प्लेस करू शकतात. इथे तुम्ही विगेट्सवर क्लिक केलं की इथे हा जो विगेट दिसतोय बघा, हा कॉपी करा आणि हा तुमच्या वेबसाईटवर फक्त तुम्ही प्लेस करून द्या. मग वेबसाईटचा जो कोड असतो आपल्या पहिल्या होम पेजचा कोड, त्याच्यामध्ये हेड सेक्शनमध्ये तुम्ही फक्त हा टॅग जो आहे याला प्लेस करून द्या. म्हणजे हा तुमच्या वेबसाईटवर दिसायला लागेल. जर तुम्हाला वाटलं की हा टेलिफोन कॉलद्वारे सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकला पाहिजे, यस इट इज पॉसिबल. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं बघा, एक टेलिफोनी सर्व्हिस तुम्हाला परचेस करावी लागते. म्हणजे ते फ्रीमध्ये नाही आहे. टेलिफोनी सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे टेलिफोन नंबर तुम्ही ॲड करतात. मग इथे ॲड नंबर्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे बघा 3 वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. जसं ट्विलो आहे, त्याच्यानंतर सिप आहे आणि एक्सोटेल आहे. आता इथे ट्विलोचा प्रॉब्लेम काय आहे, हा तुम्हाला इंडियन नंबर प्रोव्हाइड नाही करणार. म्हणजे व्हर्च्युअल मोबाईल नंबरची गरज असते आपल्याला. मग जर तुम्ही इथे एक्सोटेल हा प्लॅटफॉर्म घेतला तर या एक्सोटेलवर तुम्हाला इंडियन नंबर मिळू शकतो, एक भारतातला नंबर मिळेल आणि जो नंबर तुम्ही एक्सोटेलकडून घेऊन इथे अटॅच करू शकतात. मग यासाठी तुम्हाला एक्सोटेलबरोबर कम्युनिकेशन करून त्यांची वेबसाईट आहे तिथून तुम्हाला परचेस करावं लागेल. त्यांचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तो जो त्यांचं व्हेरिफिकेशन असतं, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील, पॅन कार्ड, आधार कार्ड. मग तुमचा एक नंबर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तो नंबर तुम्हाला इथे फक्त ॲड करायचा आहे. म्हणजे तुम्ही एक्सोटेलवर पहिले तुमचा अकाउंट क्रिएट करून तुमचा नंबर पहिले बनवून घ्यायचा आणि मग इथे तुम्ही त्याला कनेक्ट करतात. एक्सोटेलला तुम्ही कनेक्ट झाले की तो नंबर ऑटोमॅटिक इथे तुमच्या व्हाईस एजंटला जॉईंट होऊन जाईल. आता त्या नंबरवर कोणी कॉल केला की आपला हा व्हाईस एजंट त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला त्याला इंटिग्रेट करता येऊ शकतो. तुम्ही टेलिफोनीद्वारे करा, वेबसाईटद्वारे करा, व्हॉट्सअप वगैरे भरपूर चॅनल तुम्हाला दिले. तुम्हाला स्लॅक, टेलिग्राम वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इंटिग्रेट करू शकता. म्हणजे हा जो व्हाईस एजंट आहे हा एकदा तयार केला की तो तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकतो. आता या 11 लॅबवर आपण फ्रीमध्ये हा तयार केला, टेस्ट केला, व्यवस्थितपणे वर्क करतोय. पण कमर्शियली तुम्हाला जर याला वापरायचं असेल, म्हणजे क्लायंटला द्यायचं असेल, विकायचं असेल, तर मग मात्र तुम्हाला याचं पेड सबस्क्रिप्शन 11 लॅबचं घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही टेस्टिंग पर्पजसाठी किंवा शिकण्यासाठी म्हणून हे फ्री अकाउंट वापरू शकतात. पण जर तुम्हाला जेन्युनली कोणाला कस्टमरला विकायचं आहे, सेल करायचं आहे, तर तुम्हाला इथे त्याचं पेड अकाउंट जे आहे ते घ्यावं लागेल. त्याच्या प्राईस सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघा, त्याचे वेगवेगळ्या प्राइजेस आहेत आणि मग तुमच्या पेड अकाउंटमधून तुम्ही हा एजंट तयार केला की तो तुम्हाला कस्टमरला विकता येऊ शकतो. आणि आपण एका वेळेला अनेक एजंट्स असे तयार करून कस्टमरला विकू शकतो. तर या पद्धतीने आपल्या सेल्समनला म्हणजे सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला आपण एका AI व्हॉइस एजंटने कशा पद्धतीने रिप्लेस करू शकतो ते आपण या ठिकाणी आता बघितलं. तर अशा पद्धतीने आपल्या 5 व्हिडिओच्या सिरीजमधली पहिली व्हिडिओ आपण आज कंप्लीट केली आणि तुम्हाला तुमचा सेल्स ॲक्टिव्हिटी जी आहे तुमच्या बिझनेसची ती AIच्या मदतीने कशी करता येऊ शकते आणि तुमच्या सेल्समनच्या जागेवर तुम्ही AI व्हॉइस एजंट कसा क्रिएट करू शकतात अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवलं. आता हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये 5च्या 5 पिलर मी दाखवू शकलो असतो, पण मग ते शॉर्टकटमध्ये दाखवण्यात काही अर्थ नाही. डिटेलमध्ये शिकलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने या सिरीजचा उपयोग होईल. म्हणून मी प्रत्येक पिलर जो आहे, प्रत्येक स्तंभ जो आहे त्याची सेपरेट व्हिडिओ मी बनवतो आहे. आता आज आपण पार्ट 1 बघितला. तुम्हाला कसा वाटला पार्ट 1 ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पार्ट 2 आपण लगेच याच्यानंतर घेऊन येणार. पुढचा व्हिडिओ आपला पार्ट 2चा असेल, ज्याच्यामध्ये पुढचा जो आपला स्तंभ आहे, पिलर आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघता येतील. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण त्याचं मिळत राहील. चला आपण आज या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.